गुड मॉर्निंग मित्रांनो. मी दीपक सावंत. आज विक्रम गाडीचा शॉक ऑब्सर, जो इंजिनचा शॉक ऑब्सर आहे, इंजिन धारदार धारदार करते, हलत राहते, त्या साईडला हे दोन शॉक ऑब्सर लागतात आणि असे ते वर्क करतात. तर ह्या शॉक ऑब्सर मध्ये काय झालं की ह्याच्यातनं ऑइल लिकेज झालं आणि आतमध्ये एक जो पाईप आहे ह्याला आतमध्ये खड्डा पडला आहे. कदाचित तुम्हाला दिसेल नाही दिसेल, हा आतमध्ये खड्डा पडला, त्याच्यामुळे तो वर्क करत नव्हता आणि गाडी हलत राहिली. तर तो आपण काय केलं की हा पाईप पण खोलून आपण याच्या आतमध्ये पाईप, तर आपण ह्याला काही उलटा केलाय, म्हणजे हा भाग वरचा तो खाली आला आणि त्या खालचा भागमुळे हा वर्किंग चांगला होणार आहे आणि तो जो प्रॉब्लेम आहे तो निघून जाणार आहे. तर आता आपण ह्याला खोललेला आहे आणि इथे आपण जिथे वाल आहे हा उलटा बसवतोय. हा आपण हा वाल असा बसवलेला आहे उलट्या बाजूने आणि हा वाल बसून झालाय. आता ह्याच्यामध्ये आपण हा पाईप टाकणार आहे आणि ऑइल टाकणार आहे. ऑइल टाकून आपण ह्याला वर्किंग करणार. अशा प्रकारे ह्याच्यात आपण एक पाईप, सव्वा पाईप, हा पाईप भरून ह्याच्यात आपण ऑइल टाकणार आहे. हे बघू शकता, हे ऑइल आहे, हायड्रोलिक ऑइल आहे, हे साधा ऑइल नाही, हे शॉकअब्सरचं स्पेशल ऑइल आहे, व्हाईट. आणि हे टाकल्याने वर्किंग चांगली राहते. आणि हा आता पाईप भरलेला आहे. भरलेल्या पाईपमध्ये आपण पुन्हा ह्याला खाली सरकून एक बोट असं आतमध्ये घातलंय आणि एवढं ऑइल कमी झालं पाईपामध्ये, ते बाहेर पडलंय आणि हे आपण पुन्हा ऑइल भरतोय. आपण हा पाईप पुन्हा भरलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये ह्याचा पिस्टन टाकणार आहे आणि वरची दांडी, ह्याप्रमाणे ह्याची दांडी पिस्टन आहे आणि हा आपण ह्याच्यामध्ये टाकतोय. हा आता आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. हा आतमध्ये गेलेला आहे. प्लस हे गाईड आहे, हे आता ठोकून बसवण्यात येणार आहे. हे गाईड आपण बसवलं आहे. त्याच्यावरती ही एक रिंग असते, ही रिंग खूप महत्वाची. ही रिंग बसवली नाही तर ऑइल लिकेज होतं. तसंच आता ह्याला आपण ठोकून बसवतोय खाली थोडस, अशा प्रकारे ठोकून हा बसवला आहे. आता ही रिंग आहे ती बसवली आहे आतमध्ये. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ऑइल सील बसतो. हा ऑइल सील मेन असतो, ज्याच्यामुळे ऑइल लिकेज होतं आता खराब झाल्यावरती. आता नवीन ऑइल सील टाकलेला आहे. ही जी टोपी आहे ती आता बसवण्यात येत आहे. ही टोपी बसवली आहे आणि ह्याला सील केलं, पुन्हा बंद केलं जातं. दोन साईडने फटके मारतोय, हे दोन साईडने फटके मारलेत आणि ह्याची ही वर्किंग आलेली, जाताना आता येईल आणि येताना पण येईल, अशी ही वर्किंग आहे. जाताना थोडीशी नरम आणि येताना थोडी कडक, अशी ही वर्किंग आलेली आहे. आणि आता मी ह्याला सील करणार आहे. तर सील करण्याकरता ह्याला आपण क्लॅम्प घेतलेला आहे आणि चारी बाजूने आपण ह्याला बंद करणार आहे. अशा प्रकारे हा बंद झाला आहे आणि हा एक पंच येतो, ह्याने चारी बाजूने ह्याला आता संपूर्ण बंद करणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हा आता शॉक ऑब्सर तयार झालाय, सील झालेला आहे. त्याच्यातनं ऑइल बाहेर येणार नाही आणि हा व्यवस्थित वर्क करणार आहे. विक्रमचा हा इंजिनचा शॉक ऑब्सर आहे आणि हे कव्हर आपण काढलेलं आहे. त्याला आपण दोन टाके मारले, इथे बसवला की हा तयार झाला आहे. ये 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 ये